हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विशेष अधिवेशन। मराठा समाजाला 10 ते 13% आरक्षण मिळण्याची शक्यता। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार, शिंदेंची भूमिका। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावीच लागेल। आज अधिसूचनेचा कायदा पारित न झाल्यास परवापासून आंदोलन, जरांगे ठाम। सगळे सोयऱ्यांचा मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये येण्याची शक्यता कमी। सामाजिक न्याय विभागाकडे 4.5 लाख हरकती आल्याची माहिती। हरकतींबाबतचा अभ्यास सुरू, लवकरच अहवाल सादर करण्यात येणार। भाजपमधल्या संभावित नव्या इन्कमिंगमध्ये जयंत पाटील, संजय निरुपमांचं नाव चर्चेत। तर कोणीही सोबत येत असेल तर आम्ही तयारच। बावनकुळेंच्या विधानानं काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये खळबळ उडवण्याचा प्रयत्न। भाजपकडून ऑफर नाही, कितीही चर्चा होऊ द्या, पण मी कुठेही जाणार नाही। जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या। तर काँग्रेसकडूनच लोकसभा लढणार, संजय निरुपम यांच्याकडून स्पष्ट। काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात। मंत्री विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा। जे आज नाही म्हणतायत ते पण उद्या भाजपमध्ये येतील, गिरीश महाजनांचा विरोधकांना टोला। लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची रणनीती। लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंकडून 18 जागा लढण्याचे संकेत। तर राज ठाकरे आणि आशिष शेलार भेटीमुळे भाजप मनसे युतीबाबतच्या चर्चांना उधाण। मी लोकसभेसाठी इच्छुक नाही, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा दावा कायम असेल। उमेदवारीबाबत वरिष्ठ ठरवतील, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य। राणेंना सिव्हिल स्कोअर म्हणजे काय हे देखील माहिती नाही। अंजली दमानियांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा व्हिडिओ ट्विट। एमएसएमई म्हणजे काय हे तरी यांना माहिती आहे का? दमानियांची राणेंवर टीका। पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम ठेवा। आठवड्याभरामध्ये निवडणूक चिन्हही द्या, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अंतरिम दिलासा। लोकशाहीचा मोठा विजय, संविधानासाठी लढत राहू। शरद पवारांकडून ट्विट करत सुप्रीम कोर्टाचे आभार। उदयनराजेंकडून सातारा लोकसभा लढवण्याचे संकेत। तर रामराजे निंबाळकरांचाही साताऱ्यावर अप्रत्यक्षपणे दावा। साताऱ्यामध्ये उदयनराजे की अजितदादांचा उमेदवार लढणार याकडे लक्ष। गणपत गायकवाडांचे चुलत भाऊ अभिमन्यू गायकवाडांच्या कार्यालयाची तोडफोड। 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना मारहाण। आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना सीबीआयनं केलेली अटक। हा सत्तेचा दुरुपयोग, मुंबई उच्च न्यायालयाचं परखड मत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।